हॅलो अँड वेलकम स्टुडंट. सेल सायकल अँड सेल डिव्हिजन या लेसनमध्ये आपण मिओसिस हा सेकंड टाईप जो आहे, थर्ड टाईप जो आहे सेल डिव्हिजनचा तो सुरू केलेला आहे. आणि या मिओसिसमध्ये आपण पाहिलं की मेन दोन सायकल होतात, न्यूक्लिअर डिव्हिजन आणि सायटोप्लाझ्मिक डिव्हिजनच्या. त्यातली पहिली जी सायकल आहे त्या पहिल्या सायकलला आपण मिओसिस 1 असं म्हणतो आणि दुसरी जी सायकल आहे या सायकलला आपण मिओसिस 2 असं म्हणतो. आता याच्यामध्ये मिओसिस हे जे सेल डिव्हिजन आहे हे फक्त त्याच सेलमध्ये होतं ज्या सेलमध्ये किंवा ज्या सेल सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये पार्टिसिपेट होतात. सो फर्स्ट हा पॉईंट सगळ्यांच्या लक्षात आलाय का? पहा, ज्या सेल सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये पार्टिसिपेट होणार आहेत फक्त त्याच सेल मिओसिसने डिवाइड होणार आहेत. इन शॉर्ट बॉडीच्या सगळ्या सेलमध्ये मिओसिस होत नाही. त्यानंतर सेकंड थिंग, मिओसिसने ज्या सेल तयार होतात याच्यामध्ये क्रोमोझोमचा नंबर हाफ असतो, रिड्यूस झालेला असतो. त्यामुळे या डिव्हिजनला रिडक्शनल डिव्हिजन असं म्हटलं जातं. त्यानंतर मिओसिस हे जे सेल डिव्हिजन आहे याच्यामध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन होतं. दोन होमोलोगस क्रोमोझोममध्ये इन्फॉर्मेशन एक्सचेंज केली जाते. त्यामुळे क्रोमोझोम पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगकडे जाताना जसेच्या तसे न जाता त्यांच्यामध्ये चेंजेस होतात आणि मग ते जातात आणि यामुळे ऑफस्प्रिंगमध्ये व्हॅरिएशन आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता तुम्ही वेल नोन आहात, व्हॅरिएशन का गरजेचं असतात? तर आपल्याला माहिती आहे आपलं सराउंडिंग, आपल्या अर्थचं ॲटमॉस्फिअर जे आहे ते कॉन्स्टंटली चेंज होत आहे आणि या चेंजिंग एन्व्हायरमेंटमध्ये जर आपल्याला सर्वाईव्ह व्हायचं असेल तर आपल्यामध्ये सुद्धा व्हॅरिएशन होणं गरजेचं आहे आणि हे व्हॅरिएशन फक्त मिओसिसमुळे होतं. ओके, तर हे आपण की फीचर्स याचे पाहिलेले आहेत. मिओसिसमध्ये 4 सेल तयार होतात, त्या हॅप्लॉइड असतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. मग आता मिओसिस 1 जे आहे याच्यामध्ये किती फेजेस असतात? तर 4 फेजेस, प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1 आणि टीलोफेज 1. त्यातली प्रोफेज 1 जी आहे ती जास्त लेंदी असते आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन कॅरी आउट केलं जातं. काल आपण यातले 2 पॉईंट स्टडी केलेले आहेत, तरीही हे 2 पॉईंट मी आज पुन्हा रिवाइज करणार आहे. स्टेट बोर्डमध्ये या 2 पॉईंटमध्ये काही एक्स्ट्रा पॉईंट दिलेले आहेत तर ते एक्स्ट्रा पॉईंटही आपण पाहणार आहोत. आणि दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट, तुम्ही मायटोसिसमध्ये प्रोफेज शिकला, आता तुम्ही मिओसिस 1 मध्ये प्रोफेज शिकणार आहात. मायटोसिसची जी प्रोफेज होती तिच्यामध्ये काय झालेलं? फक्त क्रोमोझोमचं कंडेन्सेशन झालं होतं आणि क्रोमोझोम ॲपियर व्हायला लागले होते. डुप्लिकेट झालेला सेंट्रिओल अपोजिट पोलला मायग्रेट झालेला, न्यूक्लिओलस, न्यूक्लिअर एन्व्हलप, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि गोल्जी कॉम्प्लेक्स यासारख्या गोष्टी डिसॲपियर झालेल्या आणि सेंट्रिओल पासून स्पिंडल फायबर ही असेंब्ली तयार व्हायला इनिशिएट किंवा सुरुवात झाली होती. तर हे पॉईंट आपण मायटोसिसच्या प्रोफेजमध्ये पाहिलं. मात्र मिओसिस 1 मधली प्रोफेज 1 जी आहे ते इतर कोणत्याही प्रोफेजपेक्षा खूप वेगळी आणि खूप महत्त्वाची आहे. का महत्त्वाची आहे? कारण या फेजमध्येच जेनेटिक रिकॉम्बिनेशन होणार आहे आणि व्हॅरिएशन जे काही आपल्याला दिसणार आहे ऑफस्प्रिंगमध्ये तर ते व्हॅरिएशन यामध्ये होणाऱ्या जेनेटिक रिकॉम्बिनेशनमुळेच दिसणार आहे. सो ही फेज समजून घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा या फेजमध्ये कोणत्या स्टेजमध्ये काय होतं याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो आणि आपण स्ट्रिक्टली NCERT फॉलो करणार आहोत. त्या NCERTमध्ये कोणत्या फेजमध्ये कोणते इव्हेंट दिलेले आहेत ते व्यवस्थित तुम्हाला नोट करायचे तरच हा पॉईंट क्लिअर होणार आहे. कारण बुकमध्ये देताना कंटिन्यू कंटेंट पॅराग्राफ फॉर्ममध्ये दिलेलं आहे. जर तुम्ही ते सेपरेट या वेळी जर लिहिलं तर ते तुम्हाला समजायलाही सोपं जाईल आणि कोणत्या फेजमध्ये कोणते इव्हेंट आहेत हेही तुमच्या लक्षात येईल. सो पुन्हा एकदा मी रिवाइज करते. लिप्टोटिनी प्रोफेज 1च्या 5 फेजेस असतात. लिप्टोटिनी, झायगोटिनी, पॅचेटिनी, डिप्लोटिनी आणि डायकायनेसिस या 5 फेजेसमध्ये जेनेटिक रिकॉम्बिनेशन होणार आहे. तर त्यातली फर्स्ट लिप्टोटिनी, याच्यामध्ये काल मी तुम्हाला सांगितलेलं क्रोमोझोम कॉम्पॅक्ट, क्रोमोझोम कॉम्पॅक्ट होतो, त्याचं कंडेन्सेशन होतं आणि त्यामुळे क्रोमोझोम मायक्रोस्कोप खाली ॲपियर व्हायला लागतो. हे NCERTमध्ये दिलेलं आहे आणि NCERTमध्ये लिप्टोटिनीबद्दल जास्त इन्फॉर्मेशन नाही दिली. एवढंच सांगितलेलं आहे की क्रोमोझोमचं कॉम्पॅक्शन होतं, कंडेन्सेशन होतं आणि क्रोमोझोम जो आहे तो ॲपियर व्हायला लागतो.
मात्र इथून खालचे जे पॉईंट आहेत ते मी स्टेट बोर्ड मधले तुम्हाला सांगते. काय सांगितलं बघा, व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस, व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस इन्क्रीजेस. न्यूक्लियसचं व्हॉल्यूम जे आहे ते इन्क्रीज होतं साहजिकच, कारण मिओसिस 1 सुरू होण्याही आधी काय झालेलं आहे, DNA रेप्लिकेशन झालेलं आहे. DNAची अजून एक कार्बन कॉपी तयार केलेली आहे. सो व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस इन्क्रीजेस. त्यानंतर इनसाइड न्यूक्लियस, इनसाइड द न्यूक्लियस एंड्स ऑफ क्रोमोझोम, okay, ends of chromosome converge towards that side okay where centrosome is present. Where centrosome is present. Okay, and it look like, or this stage is called as bucket stage. ओके, ही जी स्टेज आहे या स्टेजला बकेट स्टेज असं म्हटलं जातं. काय झालेलं आहे बघा, तर ही सेल असेल आणि सेलमध्ये हा जर न्यूक्लियस असेल तर पहिली गोष्ट या न्यूक्लियसचा व्हॉल्यूम इन्क्रीज झालेला आहे कारण DNA रेप्लिकेट झालेला आहे. सेकंड थिंग, क्रोमोझोम कॉम्पॅक्ट झालेले आहेत आणि ते असे थ्रेड लाईक, लॉंग थ्रेड लाईक ॲपियर व्हायला सुरुवात झालेली आहे. आता थर्ड जो पॉईंट सांगितला, या न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोमचे एंड जे आहेत ते कॉन्व्हर्ज होतात. म्हणजे जर हा क्रोमोझोम आहे तर या वेगवेगळ्या क्रोमोझोमचे एंड जे आहेत ते एकत्र येणार आहेत, कॉन्व्हर्ज होणार आहेत. समजा हे एंड मी कॉन्व्हर्ज झालेले दाखवले, तर कॉन्व्हर्ज होणार आहेत. मात्र कोणत्या साईडला, न्यूक्लियसच्या त्या साईडला ज्या साईडला सेंट्रोसोम लोकेट झालेला आहे. आता सेंट्रोसोम म्हणजे काय, तर न्यूक्लियसच्या जवळ सायटोप्लाझममध्ये एक डेन्स एरिया आपल्याला पाहायला मिळतो. तर तो जो एरिया आहे त्या एरियामध्ये सेंट्रिओल, ज्यांच्यापासून स्पिंडल फायबर तयार होतात, तर तो सेंट्रिओल याच्यामध्ये लोकेट झालेला असतो. त्याला आपण सेंट्रोसोम म्हणतो. सो ज्या बाजूला सेंट्रोसोम आहे त्या बाजूला क्रोमोझोमचे एंड जे आहेत ते कॉन्व्हर्ज होतात आणि ही जी स्टेज तयार होते या स्टेजला बकेट स्टेज असं म्हटलेलं आहे. तर हे एक वेगळं इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. याशिवाय अजून एक गोष्ट, सेंट्रिओल मायग्रेट टू अपोजिट पोल. सेंट्रिओल मायग्रेट टू अपोजिट पोल. ओके, या ठिकाणी डुप्लिकेट झालेला जो सेंट्रिओल आहे तो एक सेंट्रिओल एका पोलला आणि दुसरा सेंट्रिओल दुसऱ्या पोलला, या वेनी मायग्रेशन होणार आहे. सो हे इव्हेंट लिप्टोटिनीमध्ये झाले. सो लिप्टोटिनीमध्ये काय झालंय, क्रोमोझोमचं कॉम्पॅक्शन झालं, क्रोमोझोम थिन थ्रेड लाईक ॲपियर व्हायला लागले आणि क्रोमोझोमचा एंड न्यूक्लियसमध्ये त्या बाजूला कॉन्व्हर्ज झाला. सगळ्या क्रोमोझोमचे एंड त्या बाजूला कॉन्व्हर्ज झाले ज्या बाजूला सेंट्रोसोम लोकेट आहे. म्हणून या स्टेजला बकेट स्टेज असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, याशिवाय बाहेर जो सेंट्रिओल डुप्लिकेट झालेला आहे तो सेंट्रिओल अपोजिट पोलला मायग्रेट होतो. तर हे इव्हेंट लिप्टोटिनीमध्ये होतात. त्यानंतर लिप्टोटिनी झाल्यानंतर नेक्स्ट फेज सुरू होते झायगोटिनी. झायगोटिनीमध्ये काय होते बघा, इन झायगोटिनी इनिशिएट पेअरिंग ऑफ होमोलोगस क्रोमोझोम. होमोलोगस क्रोमोझोम. ओके, फॉर एक्झाम्पल ही सेल असेल, डायग्रॅम जर हवी असेल तर सगळ्यांनी लगेचच ती नोट करा. या सेलमध्ये हा जो न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये हा एक क्रोमोझोम आहे आणि त्याचा सपोज हा दुसरा होमोलोगस क्रोमोझोम असेल. शिवाय सपोज हे दोन होमोलोगस क्रोमोझोम असतील तर याच्यामध्ये होमोलोगस क्रोमोझोमचं पेअरिंग सुरू होतं. सो मुलांनो, इनिशिएशन ऑफ पेअरिंग ऑफ होमोलोगस क्रोमोझोम, होमोलोगस क्रोमोझोम पेअर व्हायला सुरुवात होते. नेक्स्ट या पेअरिंगलाच आपण काय म्हणतो, दिस प्रोसेस ऑफ पेअरिंग, प्रोसेस ऑफ पेअरिंग इज कॉल्ड सिनॅप्सिस.
ही जी प्रोसेस आहे पेअर होण्याची, या प्रोसेसला सिनॅप्सिस म्हणायचं, हे नीट लक्षात घ्या. पेअरिंगची जी प्रोसेस आहे म्हणजे आधी जे लांब इकडे तिकडे स्प्रेड झालेले जे क्रोमोझोम आहेत, एरवी ते कसे होते, न्यूक्लियसमध्ये असे वेगवेगळ्या ठिकाणी ते स्प्रेड झाले होते. आता ते स्प्रेड झालेले क्रोमोझोम एकत्र यायला सुरुवात झाली आणि हे जे आहे या पेअरिंगलाच आपण काय म्हणतोय, सिनॅप्सिस. होमोलोगस क्रोमोझोम एकमेकांच्या जवळ लोकेट झाले. होमोलोगस क्रोमोझोम म्हणजे काय, तर ज्या क्रोमोझोमचं स्ट्रक्चर फंक्शन सेम असतं त्या क्रोमोझोमना काय म्हणतो आपण, होमोलोगस क्रोमोझोम. शक्यतो या पेअरमधला एक क्रोमोझोम मॅटर्नल असतो आणि दुसरा क्रोमोझोम पॅटर्नल असतो. मॅटर्नल आणि पॅटर्नल म्हणजे काय, तर आपल्याकडे जे 46 क्रोमोझोम आहेत याला आपण काय म्हणतोय, 23 पेअर, 23 जोड्या आहेत. मी आत्ता किती जोड्या दाखवलेल्या आहेत, 2च जोड्या दाखवलेल्या आहेत. तर ह्या ज्या जोड्या आहेत, समजा ही पहिली जोडी, तर ह्या जोडीमधला एक क्रोमोझोम आपल्या मदरकडून आलेला असतो आणि एक क्रोमोझोम आपल्या फादरकडून आलेला असतो. तर झायगोटिनीमध्ये हे होमोलोगस क्रोमोझोमचं पेअरिंग सुरू होतं आणि या पेअरिंगला सिनॅप्सिस म्हणायचं. दोन्ही स्टेटमेंट नीट लक्षात घ्या. सिनॅप्सिस वर्ड महत्वाचा आहे आणि सिनॅप्सिस म्हणजे काय हे कळलं पाहिजे. नेक्स्ट बघा, इट टेक प्लेस बाय फॉर्मेशन ऑफ सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. ओके मुलांनो, बुकमध्ये सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स वर्ड यूज केलेला आहे, पण सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स काय आहे हे एक्झॅक्टली क्लिअर केलेलं नाहीये. सो सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स काय, तर आता हे जे पेअर झालेले क्रोमोझोम आहेत या क्रोमोझोम मध्ये प्रोटीनॅशियस स्ट्रक्चर फॉर्म होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे यावेळी पेअर झालेले क्रोमोझोम आहेत, तर या पेअर झालेल्या क्रोमोझोम मध्ये वेगवेगळ्या लोकेशनला असं प्रोटीनॅशियस स्ट्रक्चर फॉर्म होतं जे या होमोलोगस क्रोमोझोमना एकमेकांशी कनेक्ट करून ठेवेल. इन शॉर्ट, ह्या दोन वेगवेगळ्या क्रोमोझोमना एकमेकांशी जोडणारं प्रोटीनचं हे जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरला म्हणायचं सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. जसं दोन वेगवेगळ्या पट्ट्या असतील आणि आपल्याला त्या दोन्हींना जोडायचंय, आपण वरून जर चिकटपट्टी त्यांना लावली तर त्या एकमेकींना जोडलेल्या राहतील. तसं हे दोन वेगवेगळे क्रोमोझोम आहेत, त्या दोघांना एकमेकांशी अटॅच करण्यासाठी वेगवेगळ्या लोकेशनला काय तयार झाले, सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स, जे प्रोटीनचं स्ट्रक्चर आहे, प्रोटीन पासून बनलेले असतात आणि ह्यामुळे हे क्रोमोझोम जे आहेत ते एकत्र राहतात. त्यानंतर सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स हा वर्ड महत्वाचा आहे. नेक्स्ट बघा, पेअर्ड क्रोमोझोम कॉल्ड बायव्हॅलंट और टेट्रॅड. हे जे पेअर्ड क्रोमोझोम आहे याला बायव्हॅलंट किंवा टेट्रॅड असं म्हटलं जातं. का बरं, बघा या ठिकाणी दाखवते पुन्हा. समजा हा पहिला क्रोमोझोम आहे आणि त्याच्यासोबत अलाइन झालेला हा दुसरा क्रोमोझोम आहे. ह्यांच्यामध्ये सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स या लोकेशनला तयार झालं हे मी आत्ताच सांगितलं. याशिवाय हे दुसरे दोन क्रोमोझोम आहेत, त्याचा हा होमोलोगस क्रोमोझोम. सो यावेळी आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये दिसताना किती आर्म दिसणार आहेत, किती बघा, या क्रोमोझोमच्या दोन सिस्टर क्रोमॅटिड, ही एक आणि ही एक, याच्या दोन, ही एक आणि ही एक, टोटल किती झाले, 4 आर्म दिसत आहेत. म्हणून याला म्हटलं जातं टेट्रॅड किंवा बायव्हॅलंट असं म्हटलं जातं. सो 4 आर्म्स दिसत आहेत म्हणून याला टेट्रॅड म्हणायचं, हे नीट लक्षात घ्या. सो यातला टेट्रॅड हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. सो झायगोटिनीमध्ये काय काय झालं, होमोलोगस क्रोमोझोमचं पेअरिंग झालं. ह्या पेअरिंगलाच आपण काय म्हटलं, सिनॅप्सिस. जे क्रोमोझोम सिनॅप्स झालेत, पेअर झालेले आहेत, त्यांच्यामध्ये काय तयार झालंय, सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स, ज्याच्यामुळे ते पेअरिंग राहणार आहे. आणि सगळ्यात शेवटचा पॉइंट, हे जे पेअर्ड क्रोमोझोम आहे हे मायक्रोस्कोपमध्ये आपल्याला त्याच्या 4 आर्म्स दिसतात, म्हणून याला टेट्रॅड असं सुद्धा म्हटलं जातं. सो दिस इज अबाउट झायगोटिनी. झायगोटिनीमध्ये काय काय होतं लक्षात आलं का, बघा, झायगोटिनी, पॅचिटिनी, इथं पुढे ह्या 2-3 ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं की कुठला इव्हेंट कुठे कंप्लीट झाला आणि कुठल्या पुढच्या ह्याच्यामध्ये कोणता नवीन सुरू झाला, हे नीट लक्षात येत नाही. सो इथं अजून सांगितलेलं नाही की जेनेटिक इन्फॉर्मेशन एक्सचेंज झाली. झायगोटिनीमध्ये एवढंच सांगितलेलं आहे की पेअरिंग झालेलं आहे आणि कॉम्प्लेक्स जो आहे तो त्यांच्यामध्ये तयार झालेला आहे.
त्यानंतरची थर्ड जी स्टेज आहे पॅचिटिनी. या पॅचिटिनीमध्ये काय होते बघा, आता पहिल्या ज्या प्रोसेसेस दोन होत्या लिप्टोटिनी अँड झायगोटिनी, ह्या शॉर्ट लिव्ड होत्या. ओके, शॉर्ट लिव्ड म्हणजे खूप कमी वेळासाठी ह्या ऑकर होतात. पुढच्या पॅचिटिनी ही जी स्टेज आहे ही मात्र बरीच लॉंग असते किंवा ही वेळ घेणारी आहे, याला जास्त वेळ लागतो. सो लिप्टोटिनी आणि झायगोटिनी ह्या दोन्ही फेजेस ज्या आहेत त्या शॉर्ट लिव्ड आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा, इन पॅचिटिनी इन दिस स्टेज बायव्हॅलंट ॲपियर क्लिअरली. सो शॉर्टमध्ये लिहिते बायव्हॅलंट ॲपियर क्लिअरली. बायव्हॅलंट जो आहे तो आपल्याला क्लिअरली दिसायला लागतो पॅचिटिनी स्टेजमध्ये. त्यानंतर नेक्स्ट बघा, दिस स्टेज इज कॅरेक्टराइज्ड बाय फॉर्मेशन ऑफ रिकॉम्बिनेशन नोड्यूल. ओके, या स्टेजमध्ये मेन कुठला इव्हेंट होतो तर रिकॉम्बिनेशन नोड्यूल फॉर्म होतो. आता रिकॉम्बिनेशन नोड्यूल म्हणजे काय, तर ज्या पॉइंटला एक्झॅक्टली दोन क्रोमोझोम मी तुम्हाला मग असे दाखवले जे आपण नॉर्मली असेही ड्रॉ करतो. ठीक आहे, तर हे दोन क्रोमोझोम म्हणजे एकमेकांच्या शेजारी अलाइन झालेले आहेत. ठीक आहे, यांच्यामध्ये सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स तयार झालेलं हे आपण पाहिलं. आता या क्रोमोझोमच्या ज्या पार्टमध्ये, ज्या आर्ममध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन एक्सचेंज व्हायला सुरुवात झालेली आहे त्या ठिकाणी रिकॉम्बिनेशन नोड्यूल जो आहे तो तयार होतो. सो रिकॉम्बिनेशन नोड्यूल इज वेअर क्रॉसिंग ओव्हर, रिकॉम्बिनेशन नोड्यूल इज द साइट at which genetic information is exchanged or crossing over occur. रिकॉम्बिनेशन नोड्यूल काय आहे तर ती साईट आहे ज्या ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर होणार आहे. मुलांना क्रॉसिंग ओव्हर होत असताना क्लिअरली या क्रोमोझोम मधला काही पार्ट कट होणार आहे आणि त्या या क्रोमोझोम मध्ये येऊन अटॅच होणार आहे आणि या क्रोमोझोम मधला पार्ट कट होऊन या क्रोमोझोमला अटॅच होणार आहे. सो ज्या पॉइंटला ही जेनेटिक इन्फॉर्मेशन एक्सचेंज होते, क्रॉसिंग ओव्हर होते, त्या पॉइंटला काय तयार झालाय रिकॉम्बिनेशन नोड्यूल तयार झाले. थोडंसं स्वेल स्ट्रक्चर त्या ठिकाणी पाहायला मिळतं कारण डीएनए त्या ठिकाणी कट होत असतो. इकडचा डीएनए इकडे जाऊन लायगेज होणार आहे, अटॅच होणार आहे, इकडचा डीएनए इकडे जाऊन अटॅच होणार आहे. सो त्या ठिकाणी रिकॉम्बिनेशन नोड्यूल तयार झाला. आता हे जे रिकॉम्बिनेशन आहे, क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय, क्रॉसिंग ओव्हर इज एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय तर एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल एक्सचेंज होणं, याच्यामधला क्रोमोझोम याच्यामधला डीएनए या क्रोमोझोम मध्ये जाणं आणि या क्रोमोझोम मधला डीएनए इकडे येणं, तर याला काय म्हटलं जातं क्रॉसिंग ओव्हर असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट बघा, सो क्रॉसिंग ओव्हर मीन्स एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल अँड एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल ऑकर्स बिटवीन किंवा क्रॉसिंग ओव्हर occurs between non-sister chromatid of homologous chromosome. हा जो पॉइंट मी आता लिहिला याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो की जेनेटिक इन्फॉर्मेशन कोणामध्ये आणि कोणामध्ये एक्सचेंज होते. सो हा एक क्रोमोझोम आणि त्याचा हा दुसरा होमोलोगस क्रोमोझोम. सो इन्फॉर्मेशन कोणामध्ये एक्सचेंज होणार आहे, होमोलोगस क्रोमोझोम मध्ये एक्सचेंज होणार आहे. पण कोणते आर्म एक्सचेंज केले जाणार आहे तर नॉन सिस्टर क्रोमॅटिड. बघा हा एक क्रोमोझोम जो आहे व्हाईट कलरचा त्याच्या ह्या ज्या दोन आर्म आहेत यांना काय म्हणतो आपण सिस्टर क्रोमॅटिड, एकमेकींच्या सिस्टर क्रोमॅटिड. इथली इन्फॉर्मेशन या आर्मवरती आणि या आर्मवरची इकडे असं होत नाही.
दोन सिस्टर क्रोमॅटिडमध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन एक्सचेंज होत नाही. कोणामध्ये होणार आहे? होमोलोगस क्रोमोझोमच्या नॉन सिस्टर क्रोमॅटिडमध्ये. हे दोन क्रोमोझोम कसे आहेत? होमोलोगस क्रोमोझोम. ह्या दोन क्रोमॅटिड सिस्टर क्रोमॅटिड. या दोन क्रोमॅटिड सुद्धा सिस्टर, मात्र एक येलो आणि एक व्हाईट. ह्या दोन क्रोमॅटिड सिस्टर आहेत का? नाही आहेत. त्यांना नॉन सिस्टर क्रोमॅटिड म्हणायचं. बघा, होमोलोगस क्रोमोझोमच्या या नॉन सिस्टर क्रोमॅटिडमध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन एक्सचेंज होते. सो हा पॉईंट सुद्धा या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, क्रॉसिंग ओव्हर. हे जे क्रॉसिंग ओव्हर आहे हे कशामुळे होतं? नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ होमोलोगस क्रोमोझोम यांच्यामध्ये जे क्रॉसिंग ओव्हर आहे किंवा रिकॉम्बिनेशन जे आहे हे एका एन्झाईमनी मेडिएट केलेलं असतं. सो क्रॉसिंग ओव्हर इज एन्झाईम मेडिएटेड. एका एन्झाईमच्या मदतीने ही प्रोसेस कॅरी आउट केली जाते आणि त्या एन्झाईमचं नेम आहे रिकॉम्बिनेज. रिकॉम्बिनेज या एन्झाईमच्या मदतीनं क्रॉसिंग ओव्हर त्या ठिकाणी होणार आहे. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा हे इव्हेंट रिवाइज करा. पॅचेटिनीमध्ये काय सांगितलं तुम्हाला? तर पहिल्या दोन फेज लिप्टोटिनी आणि झायगोटिनी खूप शॉर्ट लिव्ड होत्या, थोड्या वेळासाठी रन केल्या. मात्र पॅचेटिनी जी आहे ती बराच वेळ चालणारी प्रोसेस आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, या फेजमध्ये बायव्हॅलंट खूप क्लिअरली आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये दिसतो. याशिवाय या फेजमध्ये हा वर्ड महत्वाचा काय तयार होतो? रिकॉम्बिनेशन नोड्यूल. रिकॉम्बिनेशन नोड्यूल म्हणजे ज्या पॉइंटला जेनेटिक इन्फॉर्मेशन एक्सचेंज होतीये एक्झॅक्टली त्या पॉइंटला रिकॉम्बिनेशन नोड्यूल असं म्हटलं जातं. रिकॉम्बिनेशन नोड्यूल म्हणजे ती जागा जिथं क्रॉसिंग ओव्हर झालेलं आहे. दोन वेगवेगळ्या क्रोमोझोमच्या आर्म एकमेकांना क्रॉस झालेले आहेत, तर त्या पॉइंटला आपण रिकॉम्बिनेशन नोड्यूल म्हणतो. त्या क्रॉसिंग ओव्हरमुळे काय होतं? तर जेनेटिक मटेरियल जे आहे ते एक्सचेंज केलं जातं. कोणामध्ये एक्सचेंज होतं? तर नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ होमोलोगस क्रोमोझोम. हे नीट लक्षात ठेवा. नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलोगस क्रोमोझोम यांच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन एक्सचेंज होते. आणि हे जे क्रॉसिंग ओव्हर आहे ते फक्त असंच होत नाही, तर ते एन्झाईम मेडिएटेड आहे. एका एन्झाईमच्या मदतीनं हे क्रॉसिंग ओव्हर कॅरी आउट केलं जातं आणि त्या एन्झाईमला रिकॉम्बिनेज असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट बघा, हे जे रिकॉम्बिनेशन आहे हे कंप्लीट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेज स्टार्ट होते डिप्लोटिनी. सो डिप्लोटिनीमध्ये काय सांगितलंय ते पहा. सगळ्यांनी पॉईंट नोट करायचे आणि नोट करण्यासाठी थोडासा वेळ देते. बघा सगळ्यांनी. ओके, सो पॅचेटिनी स्टेजमध्ये आपण रिकॉम्बिनेशन होतं हे पाहिलं. आणि याशिवाय अजून एक महत्त्वाचं स्टेटमेंट बघा, रिकॉम्बिनेशन बिटवीन होमोलोगस क्रोमोझोम इज कम्प्लीटेड. मी जस्ट लिहिते रिकॉम्बिनेशन इज कम्प्लीटेड इन पॅचेटिनी बट टिल क्रोमोझोम आर लिंक्ड. सो रिकॉम्बिनेशन जे आहे ते पॅचेटिनीमध्येच कंप्लीट होतं. सो या पॉईंटवरती क्वेश्चन असतो की जेनेटिक इन्फॉर्मेशन एक्सचेंज कोणत्या स्टेजमध्ये होतीये किंवा कोणत्या स्टेजमध्ये रिकॉम्बिनेशन कंप्लीट होतंय. सो NCERTमध्ये तसं स्टेटमेंट दिलंय की रिकॉम्बिनेशन पॅचेटिनीमध्येच कंप्लीट होतं. फक्त या स्टेजमध्ये कंप्लीट झाल्यानंतर आता क्रोमोझोम सेपरेट झाले पाहिजेत, ते मात्र होत नाहीत. ते अटॅच राहतात, एकमेकांना लिंक राहतात. मात्र रिकॉम्बिनेशन पॅचेटिनीमध्येच कंप्लीट होणार आहे. हे व्यवस्थित लक्षात घ्या. शेवटचा पॉईंट महत्त्वाचा आहे. त्यानंतर पॅचेटिनी नंतर फोर्थ स्टेज आहे डिप्लोटिनी. ओके, आता डिप्लोटिनीमध्ये काय इव्हेंट होतात बघा. ओके, सो इन डिप्लोटिनी देर इज डिझोल्युशन of synaptonemal complex.
डिप्लोटिनीमध्ये सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स जो आधी कधी तयार झाला होता, पॅचेटिनीमध्ये आपण पाहिलं त्या ठिकाणी सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स झायगोटिनीमध्ये तयार झालेला, तर तो जो सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स आहे प्रोटीनचं स्ट्रक्चर ते आता डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होते. सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्समुळे काय झालेले, तर 2 होमोलोगस क्रोमोझोम एकमेकांना अटॅच झाले होते. ओके, सो 2 होमोलोगस क्रोमोझोम त्या सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्समुळे एकमेकांना अटॅच झाले होते. आता जर हा सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स जर डिझॉल्व्ह झाला तर हे क्रोमोझोम काय होतील, एकमेकांपासून सेपरेट होतील. सो महत्वाचं, सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स डिझॉल्व्ह और डिझोल्यूशन ऑफ सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स ऑकर्स. ओके, त्यानंतर नेक्स्ट, टेंडन्सी ऑफ होमोलोगस क्रोमोझोम टू सेपरेट फ्रॉम ईच अदर. ओके, या स्टेजमध्ये होमोलोगस क्रोमोझोम जे आहेत यांची कोणती टेंडन्सी असते, एकमेकांपासून सेपरेट होण्याची. आधी काय टेंडन्सी होती, होमोलोगस क्रोमोझोम पेअर झालेले एकमेकांच्या शेजारी अलाइन झाले होते. या स्टेजमध्ये होमोलोगस क्रोमोझोम जे आहेत ते एकमेकांपासून सेपरेट व्हायला सुरुवात होणार आहे. ओके, फक्त साईट ऑफ क्रॉसओव्हर म्हणजे बघा आधी कंप्लीट तुम्हाला समजण्यासाठी आपण त्यावेळी दाखवलेलं, मात्र हे जे क्रोमोझोम आहेत ते एकमेकांवरती या पद्धतीनं क्रॉस झालेले असतात. जेव्हा या फेजमध्ये सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स डिझॉल्व्ह होतो आणि हे क्रोमोझोम एकमेकांपासून सेपरेट व्हायला लागतात, तेव्हा बघा समजा हा क्रोमोझोम आणि हा दुसरा क्रोमोझोम यांच्या फक्त याच साईटला रिकॉम्बिनेशन होत आहे. ज्या साईटला रिकॉम्बिनेशन होते, क्रॉसिंग ओव्हर झालेला आहे, तीच साईट फक्त अटॅच राहते. बाकी सगळा आधी असा ओव्हरलॅप झालेला क्रोमोझोम आता पूर्णपणे एकमेकांपासून सेपरेट होतो. सो ही खालची बाजू तुम्ही बघू शकता सेपरेट झाली आहे. फक्त ज्या पॉइंटला क्रॉसिंग ओव्हर झालेलं आहे तोच पॉइंट कसा आहे, एकमेकांना अटॅच आहे. सो बघा, इन दिस स्टेज देर इज टेंडन्सी ऑफ होमोलोगस क्रोमोझोम टू सेपरेट फ्रॉम ईच अदर एक्सेप्ट ॲट द साइट ऑफ क्रॉसओव्हर. क्रॉसओव्हरची साईट सोडली तर बाकी ठिकाणी क्रोमोझोम जो आहे तो एकमेकांपासून सेपरेट व्हायला सुरुवात होते. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, या ठिकाणी ज्या ठिकाणी क्रॉसओव्हर झालेला आहे तोच एकमेकांवरती असा अटॅच झालेला दिसतो आणि असं जे स्ट्रक्चर दिसतंय क्रॉस सारखं याला कायझमॅटा असं म्हटलं जातं. सो दिस एक्स शेप्ड स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज कायझमॅटा. कायझमॅटा हा वर्ड सुद्धा नीट लक्षात घ्या. कायझमॅटा कधी तयार झाला, डिप्लोटिनीमध्ये. कसा तयार झाला, आधी सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स तयार होऊन होमोलोगस क्रोमोझोम एकमेकांना एकदम पेअर झालेले, पॅचेटिनीमध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन एक्सचेंज झाली, जेनेटिक रिकॉम्बिनेशन झालं. रिकॉम्बिनेशन झाल्यानंतर आता डिप्लोटिनीमध्ये काय व्हायला लागलं, तर सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स डिझॉल्व्ह झाला. त्यामुळे आधी पेअर झालेले क्रोमोझोम आता एकमेकांपासून सेपरेट व्हायला लागले. पण सगळ्या लेंथ वाईज सेपरेट होतील, फक्त ज्या पॉइंटला एक्झॅक्टली क्रॉस ओव्हर झालेला आहे त्या पॉइंटला ते एकमेकांना अटॅच राहतात, सेपरेट होत नाही. आणि त्या पॉइंटला जे अटॅच आहेत त्या ठिकाणी एक्स सारखं स्ट्रक्चर दिसतं आणि त्या स्ट्रक्चरला कायझमॅटा असं म्हटलं जातं. सो दिस इज अबाउट डिप्लोटिनी. सो आता बोर्डवरती 4 फेजेस आहेत, लिप्टोटिनी, झायगोटिनी, पॅचेटिनी आणि डिप्लोटिनी. फक्त एक फेज राहिलेली आहे, डायकायनेसिस, जी फायनल फेज आहे. तुम्हाला आता या सगळ्या फेजेस लक्षात आल्या का बघा. लिप्टोटिनीमध्ये क्रोमोझोम कॉम्पॅक्ट झाला, न्यूक्लियसचं व्हॉल्यूम इन्क्रीज झालं, डुप्लिकेट झालेला सेंट्रिओल अपोजिट साईडला मायग्रेट झाला आणि क्रोमोझोमचे एंड कॉन्व्हर्ज झाले न्यूक्लियसमध्ये. फक्त त्या साईडला कॉन्व्हर्ज झाले ज्या साईडला सेंट्रोसोम प्रेझेंट आहे आणि या स्टेजला बकेट स्टेज असं म्हटलं जातं. झायगोटिनीमध्ये होमोलोगस क्रोमोझोमचं पेअरिंग झालं. पेअरिंगच्या प्रोसेसला सिनॅप्सिस म्हणायचं. पेअर्ड क्रोमोझोममध्ये एक प्रोटीनचं स्ट्रक्चर फॉर्म होतं, सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स, की ज्याच्यामुळे ते क्रोमोझोम पेअर राहतात. ओके, ते सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स लक्षात ठेवा. आणि पेअर्ड क्रोमोझोम जे आहेत याला बायव्हॅलंट किंवा टेट्रॅड म्हणायचं, कारण 4 आर्म याच्यामध्ये दिसतात. पॅचेटिनीमध्ये काय होतं, तर पहिल्या 2 फेज खूप शॉर्ट लिव्ड होत्या, पण पॅचेटिनी खूप लॉंग असते, कारण याच्यामध्ये ॲक्च्युली या क्रोमोझोमवरची इन्फॉर्मेशन या क्रोमोझोमवरती अशी एक्सचेंज केली जाणार आहे, ज्याला आपण जेनेटिक रिकॉम्बिनेशन असं म्हणतो. हे होण्यासाठी काय तयार होतो, रिकॉम्बिनेशन नोड्यूल. ज्या ठिकाणी क्रॉस ओव्हर झालेला आहे त्या ठिकाणी ते नोड्यूल तयार होतं आणि त्या नोड्यूलच्या ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर होत असतं.
क्रॉसिंग ओव्हर कोणामध्ये होतं तर नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ होमोलोगस क्रोमोझोम, हे महत्त्वाचं आहे, यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं. आय होप कळलं असेल की नॉन सिस्टर क्रोमॅटिड ऑफ होमोलोगस क्रोमोझोम म्हणजे काय. क्रॉसिंग ओव्हर ही एन्झाईम मेडिएटेड प्रोसेस आहे. रिकॉम्बिनेज या एन्झाईममुळे ते रिकॉम्बिनेशनची प्रोसेस इनिशिएट किंवा कॅटलाइज केली जाते. त्यानंतर पॅचिटिनीमध्येच रिकॉम्बिनेशन कंप्लीट होतं. मात्र जरी कंप्लीट झालं तरी ते क्रोमोझोम होमोलोगस क्रोमोझोम एकमेकांना लिंक राहतात. मग ते सेपरेट कधी होतात डिप्लोटिनीमध्ये. का सेपरेट होतात कारण आधी एकत्र का होते सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्समुळे. तो कॉम्प्लेक्स डिप्लोटिनीमध्ये डिझॉल्व्ह झाला आणि त्यामुळे पेअर्ड क्रोमोझोम आता सेपरेट व्हायला लागतात. मात्र सगळे सेपरेट होत नाहीत. ज्या ठिकाणी क्रॉस ओव्हर झालेला आहे त्या ठिकाणी ते अजूनही लिंक असतात आणि ते स्ट्रक्चर एक्स सारखं दिसतं, ज्याला कायझमॅटा असं म्हटलं जातं. ओके, त्यानंतरची नेक्स्ट स्टेज जी आहे डिप्लोटिनी नंतर शेवटची स्टेज डायकायनेसिस. सो नेक्स्ट आपण डायकायनेसिस पाहतोय. सगळ्यांनी हे पॉइंट नोट करा. ओके, सो मिओसिस 1 मधल्या प्रोफेज 1 मधली शेवटची फेज आहे डायकायनेसिस. 5 फेजेस तुम्हाला सांगितल्या होत्या, लिप्टोटिनी, झायगोटिनी, पॅचिटिनी, डिप्लोटिनी आणि डायकायनेसिस. सो आधीची जी पाहिली आपण डिप्लोटिनी. डिप्लोटिनीमध्ये काय झालं सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स डिझॉल्व्ह झाला आणि होमोलोगस क्रोमोझोम सेपरेट व्हायला लागले. सेपरेट झालेही, मात्र ज्या ठिकाणी क्रोमोझोमचं क्रॉसिंग ओव्हर झालेलं आहे त्या पॉइंटला मात्र ते अजूनही अटॅच आहेत, सेपरेट झालेले नाहीत. आता डायकायनेसिसमध्ये काय होतं बघा. सो इट इज फायनल स्टेज ऑफ मिओसिस 1 प्रोफेज 1. मिओसिस 1च्या प्रोफेज 1 मधली ही फायनल स्टेज आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, क्रोमोझोम्स आर फुल्ली कंडेन्स. क्रोमोझोम जे आहेत ते या स्टेजमध्ये फुल्ली कंडेन्स झालेले असतात. त्यानंतर याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा इव्हेंट, इट इज मार्क्ड बाय टर्मिनलायझेशन ऑफ कायझमॅटा. ओके, कायझमॅटा म्हणजे ते एक शेप स्ट्रक्चर जे आपल्याला कधी दिसलेलं डिप्लोटिनीमध्ये. आता डायकायनेसिसमध्ये त्याचं टर्मिनलायझेशन झालं, म्हणजे हा एक क्रोमोझोम, त्याचा हा होमोलोगस क्रोमोझोम, या ठिकाणी क्रॉसिंग ओव्हर झालं सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स, ते सगळं आपण पाहिलं. आता क्रॉसिंग ओव्हरच्याच पॉईंटला फक्त हे एकमेकांना अटॅच आहेत. जेनेटिक इन्फॉर्मेशन एक्सचेंज झालेली आहे. इथला काही पार्ट इकडे आणि इकडचा पार्ट इकडे गेलेला आहे. मात्र कायझमॅटा सेपरेट झाला नव्हता कुठे डिप्लोटिनीमध्ये. आता डायकायनेसिसमध्ये हा कायझमॅटा मूव्ह होत एकमेकांपासून कम्प्लिटली सेपरेट टर्मिनलाइज होणार आहे. सो कायझमॅटा सेपरेट होईल आणि असे 2 क्रोमोझोम आपल्याला सेपरेट पाहायला मिळतील. ओके, सो तुम्ही बघू शकता या ठिकाणी जेनेटिक इन्फॉर्मेशन जी आहे ती काय झालेली आहे, एक्सचेंज झालेली आहे. इकडचा पार्ट इकडे गेलेला आहे आणि इकडचा पार्ट इकडे, या पद्धतीनं. आणि कायझमॅटा जो आधी आपल्याला असा दिसत होता त्याचा आता काय झालं, टर्मिनलायझेशन झालं, तो सेपरेट झाला. आता आपण प्रोफेज मायटोसिसची स्टडी केली. त्या फेजमध्ये काय काय होत होतं, क्रोमोझोमचं कंडेन्सेशन व्हायचं, न्यूक्लिअर एन्व्हलप, न्यूक्लिओलस, ER, गोल्जी कॉम्प्लेक्स डिसॅपियर व्हायचे. ह्या सगळे जे इव्हेंट प्रोफेजचे आहेत ते सगळे इव्हेंट या स्टेजमध्ये होणार आहेत. सो सगळ्यात पहिली गोष्ट, इट इज फायनल स्टेज ऑफ मिओसिस 1 ऑफ प्रोफेज 1. त्यानंतर नेक्स्ट, क्रोमोझोम्स आर फुल्ली कंडेन्स. अजून एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये झाली ती म्हणजे टर्मिनलायझेशन ऑफ कायझमॅटा याच्यामध्ये झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, मिओटिक स्पिंडल meiotic spindle are assembled म्हणजे काय तर बघा, ही सेल असेल आणि सेलच्या न्यूक्लियसमध्ये हे रिकॉम्बिनेशन झालेले जर 2 क्रोमोझोम असतील
तर या क्रोमोझोमच्या बाजूला इकडे जे सेंट्रिओल आहे त्याच्यापासून स्पिंडल फायबर असेंबल व्हायला इकडे सुरुवात झालेली असते. त्यानंतर नेक्स्ट बघा, हे मियोटिक स्पिंडल कशासाठी तयार झालेले आहेत? फॉर सेपरेशन ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. होमोलॉगस क्रोमोझोम सेपरेट करण्यासाठी हे मियोटिक स्पिंडल जे आहेत ते या ठिकाणी तयार झालेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा, न्यूक्लिओलस न्यूक्लियर एन्व्हलप ओके. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत गोल्जी कॉम्प्लेक्स हे डिसअपियर होतं. and it represent transition to मेटाफेज. प्रोफेज नंतर पुढची कोणती फेज येते? मेटाफेज येते. तर मुलांनो प्रोफेज सगळ्यांना समजली का? बघा, प्रोफेज 1 ज्याच्यामध्ये 5 स्टेजेस झाल्या, लिप्टोटिनी, झायगोटिनी, पॅचेटिनी, डिप्लोटिनी आणि डायकायनेसिस. आणि या 5 फेजेसमध्ये झालंय काय? फक्त जेनेटिक इन्फॉर्मेशन एक्सचेंज झाली आहे. बाकी मायटोसिसच्या प्रोफेजमध्ये जे इव्हेंट होतात, कोणते इव्हेंट होतात? क्रोमोझोम कंडेन्स होतो, तो इथेही कंडेन्स झाला. नेक्स्ट थिंग, मियोटिक स्पिंडल फायबर तयार व्हायला सुरुवात झाली. मायटोसिसमध्ये सुद्धा स्पिंडल फायबर तयार व्हायला सुरुवात झालेली. नेक्स्ट, होमोलॉगस क्रोमोझोम जे आहेत ते सेपरेट होणार आहेत या ठिकाणी. होमोलॉगस क्रोमोझोम सेपरेट होणं ही वेगळी गोष्ट आहे आणि सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होणं ही वेगळी गोष्ट आहे. ते आपण पाहणार आहोत पुढे. नेक्स्ट, अजून काय होतं या फेजमध्ये? तर न्यूक्लिओलस न्यूक्लियर एन्व्हलप डिसअपियर होतं. आणि आता ही प्रोफेज संपून आता मेटाफेज सुरू होणार आहे. हे ट्रान्झिशन या फेजमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सो दीज आर दी इव्हेंट्स विच टेक प्लेस इन डायकायनेसिस. सो डायकायनेसिस आणि याच्याबरोबरच आपली प्रोफेज 1 जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. सगळ्यांच्या लक्षात आली का? पहा, त्यानंतर याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहोत मेटाफेज 1. सो मियोसिस 1च्या ज्या 4 फेजेस आहेत, प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1 आणि टिलोफेज 1, याच्यामध्ये मेटाफेज 1 मध्ये काय होतं बघा. ओके, मेटाफेज 1 bivalent align on equatorial plane. बायव्हॅलंट म्हणजेच ते क्रोमोझोम, होमोलॉगस क्रोमोझोम कुठे अलाइन होतात? इक्वेटोरियल प्लेनला हे क्रोमोझोम जे आहेत ते अलाइन होणार आहेत. सो बायव्हॅलंट क्रोमोझोम अलाइन ऑन इक्वेटोरियल प्लेट, बायव्हॅलंट क्रोमोझोम त्या ठिकाणी म्हणायचे. त्यानंतर मायक्रोट्युब्यूल फ्रॉम अपोजिट पोल, बायव्हॅलंट क्रोमोझोम अलाइन ऑन इक्वेटोरियल प्लेट. नेक्स्ट, स्पिंडल फायबर फ्रॉम अपोजिट पोल attach to separate homologous chromosome. आता हा पॉइंट आपण बघूयात की होमोलॉगस क्रोमोझोम सेपरेट होणं काय असतं. होमोलॉगस क्रोमोझोम, हा, तर त्यासाठी मायटोसिस मधले इव्हेंट तुम्हाला माहिती पाहिजे. मायटोसिस मध्ये काय झालं होतं? तर ही जर सेल असेल तर या सेलमध्ये या इक्वेटोरियल प्लेनला हा क्रोमोझोम अलाइन झाला होता आणि स्पिंडल फायबर जे आहेत, इकडून स्पिंडल फायबर तयार झालेले दोन्ही पोलकडून, या बाजूचा स्पिंडल फायबर या सिस्टर क्रोमॅटिडला इकडे खेचणार आहे आणि या बाजूचा स्पिंडल फायबर या सिस्टर क्रोमॅटिडला या पोलला खेचणार आहे. आणि या ठिकाणी सिस्टर क्रोमॅटिड जे आहेत ते एकमेकांपासून स्प्लिट होतात किंवा सेंट्रोमियर जो आहे तो काय होतो? स्प्लिट होतो. सो मायटोसिसमध्ये आपण पाहिलेलं की सेपरेट कोण होतं? सिस्टर क्रोमॅटिड एकमेकींपासून सेपरेट होतात. सो या वेने इथं स्प्लिट होऊन. मात्र मियोसिस 1 मध्ये सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होत नाहीत, हे नीट लक्षात घ्या. जर ही सेल असेल तर या सेलमध्ये रिकॉम्बिनेशन झालेला होमोलॉगस क्रोमोझोम इथे अलाइन झालेला आहे. समजा या पॉइंटला रिकॉम्बिनेशन झालेलं आहे आणि त्याचा दुसरा जो होमोलॉगस क्रोमोझोम आहे
तो या ठिकाणी अटॅच झालेला आहे, अलाइन झालेला आहे. आता या पोलपासून तयार होणारे स्पिंडल फायबर या क्रोमोझोमला आणि या पोलपासून तयार होणारे स्पिंडल फायबर या क्रोमोझोमला, हे दोन होमोलोगस क्रोमोझोम एकमेकांपासून सेपरेट केले जाणार आहेत. सिस्टर क्रोमॅटिड या स्टेजमध्ये सेपरेट होत नाहीत. हा पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे की मियोसिस 1 मध्ये कोण सेपरेट होतं? होमोलोगस क्रोमोझोम एकमेकांपासून सेपरेट होतात, सिस्टर क्रोमॅटिड होत नाहीत. मग मला सांगा आपल्याकडे क्रोमोझोम किती आहेत? 46. म्हणजेच किती पेअर? 23 पेअर. हे 46 क्रोमोझोम मधले सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट न होता होमोलोगस क्रोमोझोम सेपरेट झाल्यामुळे 46 पैकी 23 क्रोमोझोम एका पोलला जातात आणि 23 क्रोमोझोम दुसऱ्या पोलला जातात. मी इथं एकच पेअर दाखवली. या एका जोडीमधला एक क्रोमोझोम इकडे जाईल आणि दुसरा क्रोमोझोम इकडे येईल. ओके. आणि यावेळी पहिल्याच मियोसिस 1 मध्येच तयार होणारी सेल हॅप्लॉइड असेल. कशी काय हॅप्लॉइड असेल? कारण ओरिजिनलच्या क्रोमोझोमचा नंबर हाफ होणं हे या पहिल्या स्टेजमध्ये होतं. सो पहिल्या स्टेजमध्येच तयार झालेली मियोसिस 1 मध्ये तयार झालेल्या ज्या दोन्ही सेल आहेत ह्या दोन्हीही हॅप्लॉइड असतात. हे नीट लक्षात घ्या. सो मेटाफेज 1 मध्ये काय झालं? नॉर्मली जसे क्रोमोझोम इक्वेटोरियलला अलाइन होतात तसे अलाइन झाले. अपोजिट पोलपासून स्पिंडल फायबर तयार झाले. मात्र या स्पिंडल फायबरनी सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट केल्या नाहीत, तर यांनी होमोलोगस क्रोमोझोम एकमेकांपासून सेपरेट केले. सो दिस इज अबाउट मेटाफेज. नेक्स्ट आहे ॲनाफेज. ॲनाफेज काय आहे बघा. सो आपण आधी पाहिलं की मेटाफेजमध्ये क्रोमोझोम इक्वेटोरियल प्लेनला अलाइन झाले आणि अपोजिट पोलला जे सेंट्रिओल आहेत त्याच्यापासून स्पिंडल फायबर तयार झाले या होमोलोगस क्रोमोझोमना सेपरेट करण्यासाठी. मी तुम्हाला आधीच्याच पॉईंटमध्ये एक्सप्लेन केलं की मायटोसिसमध्ये सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होतात, तर मियोसिस 1 मध्ये होमोलोगस क्रोमोझोम सेपरेट होतात. सो ओरिजिनल आपल्याकडे 46 क्रोमोझोम असतात, म्हणजे होमोलोगस क्रोमोझोमच्या 23 जोड्या असतात आणि ह्या जोड्या सेपरेट होतात. त्यामुळे हॅप्लॉइड सेल, 2 हॅप्लॉइड सेल तयार होतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मुलांना वाटतं की मियोसिस 1 आणि नंतर 2 कंप्लीट झाल्यानंतर हॅप्लॉइड सेल तयार होणार आहेत. मात्र मियोसिस 1च्या एंडलाच तयार झालेल्या सेल या हॅप्लॉइड सेल आहेत. ओके. त्यानंतर मेटाफेज नंतर ॲनाफेज आहे. ॲनाफेजमध्ये तुम्हाला माहिती आहे, आपण मायटोसिसमध्ये पाहिलेलं आहे की सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड अपोजिट पोलला खेचले जातात आणि ते अपोजिट पोलकडे पोहोचतात. याही ॲनाफेजमध्ये क्रोमोझोम सेपरेट होणार आहे, मात्र सिस्टर क्रोमॅटिड नाही, होमोलोगस क्रोमोझोम अपोजिट पोलकडे खेचले जातील. सो होमोलोगस क्रोमोझोम सेपरेट, सिस्टर क्रोमॅटिड रिमेन अटॅच्ड. एवढे 2च पॉईंट ॲनाफेजमध्ये दिलेले आहेत. शेवटचे आहे टिलोफेज. आपण आधी पाहिलेलं आहे की जेव्हा क्रोमोझोम अपोजिट पोलला पोहोचतात तेव्हा ते काय होतात? डिकंडेन्स होतात. मात्र या ठिकाणी ते आधीच पॉईंट सांगते की या ठिकाणी क्रोमोझोमचं जास्त डिकंडेन्सेशन होत नाही, कारण मियोसिस 1 संपली की लगेचच मियोसिस 2 आणि त्याची प्रोफेज सुरू होणार आहे. प्रोफेजमध्ये काय होतं? क्रोमोझोमचं कंडेन्सेशन होतं. त्यामुळे आधीच कंडेन्स असलेला जो क्रोमोझोम आहे तो पुढच्या मियोसिस 2 पर्यंत जास्त डिकंडेन्स होतच नाही, तो कॉम्पॅक्टेडच राहतो. टिलोफेजमध्ये अजून काय होतं? डिकंडेन्स झाल्यानंतर न्यूक्लियसच्या बाजूला मेम्ब्रेन तयार होतं, न्यूक्लिओलस ॲपियर होतं. तेच याच्याही मध्ये होणार आहे. न्यूक्लिओलस रिॲपियर, न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिॲपियर. हे झाल्यानंतर सायटोकायनेसिस होणार आहे. म्हणजे कसं बघा, आपले 2 होमोलोगस क्रोमोझोम सेपरेट झाले होते आणि या होमोलोगस क्रोमोझोममध्ये बघा हे एक्सचेंज झालेला पार्ट. सो यावेळी होमोलोगस क्रोमोझोम अपोजिट पोलला पोहोचलेले आहेत. अपोजिट पोलला पोहोचल्यानंतर त्यांच्या बाजूला न्यूक्लिअर एन्व्हलप तयार व्हायला सुरुवात होते आणि त्यानंतर सायटोकायनेसिस फॉलो होतं. म्हणजे ही सेल 2 पार्टमध्ये डिवाइड होणार आहे. सो यावेळी इकडे आणि इकडे 2 हॅप्लॉइड सेल तयार झाल्या. ओरिजिनली क्रोमोझोमचा नंबर 2 होता एका सेलमध्ये, आता एका सेलमध्ये 1 आणि दुसऱ्या सेलमध्ये 1 अशा हाफ क्रोमोझोमचा नंबर असणाऱ्या 2 सेल तयार झाल्या. यालाच म्हटलं जातं डायड ऑफ सेल. डायड म्हणजे काय? आपण आधी टेट्रॅड पाहिलं होतं आधीच्या फेजमध्ये, प्रोफेजमध्ये किंवा त्या आधीच्या फेजमध्ये. टेट्रॅड म्हणजे काय? तर हा एक क्रोमोझोम, याचे आर्म, हे 2 आर्म आणि हा दुसरा क्रोमोझोम होमोलोगस क्रोमोझोम. टोटल किती आर्म दिसत आहेत? 1 2 3 4 4 आर्म दिसत आहेत. प्रोफेजमध्ये किंवा आधीच्या ॲनाफेजमध्ये 4 आर्म दिसत होत्या, त्याला आपण टेट्रॅड म्हणत होतो.
आता सेपरेट झाले. आता आपल्याला किती आर्म दिसणार आहेत? 2च आर्म दिसणार आहेत. सो इट इज कॉल्ड ॲज डायड ऑफ सेल. आणि इंटरकायनेसिस म्हणजे काय आहे? इट इज फेज बिटवीन 2 मिओसिस. 2 मिओटिक डिव्हिजन जे आहेत मिओसिस 1 आणि मिओसिस 2 यांच्यामधली जी फेज आहे त्या फेजला इंटरकायनेसिस असं म्हटलं जातं. सो मुलांनो, मिओसिस 1 मध्ये आपण किती फेजेस स्टडी केल्या? प्रोफेज 1, मेटाफेज 1, ॲनाफेज 1 आणि टीलोफेज 1. यात सगळ्यात डिटेल इन्फॉर्मेशन कुठे आहे? प्रोफेज 1 मध्ये. कारण तिथे काय होणार आहे? जेनेटिक रिकॉम्बिनेशन. जेनेटिक रिकॉम्बिनेशन किती फेजेसमधून झालं? 5 फेजेसमध्ये. त्यात पहिली कुठली होती? लिप्टोटिनी, जिथं क्रोमोझोम कंटेन झाले. झायगोटिनी, इथं होमोलोगस क्रोमोझोम पेअर झाले. त्या रिकॉम्बिनेशनसाठी त्यांच्यामध्ये कॉम्प्लेक्स जो आहे, कॉम्प्लेक्स इनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार झालं. झायगोटिनी नंतर नेक्स्ट लिप्टोटिनी, झायगोटिनी नंतर पॅचेटिनीमध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन एक्सचेंज झाली. डिप्लोटिनीमध्ये पेअर झालेले क्रोमोझोम आता सेपरेट व्हायला लागले आणि डायकायनेसिसमध्ये ते एकदम सेपरेट होतात. त्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपियर, न्यूक्लिओलस डिसॅपियर, ते इव्हेंट झाले. त्यानंतर मेटाफेजमध्ये क्रोमोझोम इक्वेटोरियल प्लेटला अलाइन झाले. ॲनाफेजमध्ये अपोजिट पोलच्या स्पिंडल फायबरमुळे होमोलोगस क्रोमोझोम सेपरेट झाले, सिस्टर क्रोमॅटिड नाही. त्यानंतर टीलोफेजमध्ये अपोजिट पोलला पोहोचलेल्या क्रोमोझोमच्या बाजूला न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होतं, न्यूक्लिओलस ॲपियर होतं. त्यानंतर सायटोकायनेसिस होतं. ती सेल 2 पार्टमध्ये डिवाइड होते, 2 हॅप्लॉइड सेल तयार करते आणि एक मिओसिस झाल्यानंतर दुसरी मिओसिस सुरू होईपर्यंत मधला जो फेज आहे त्याला इंटरकायनेसिस असं म्हटलं जातं, जो खूप शॉर्ट असतो, फार वेळ लागत नाही. त्यानंतर डायड ऑफ सेल मी तुम्हाला सांगितलं की ॲनाफेजपर्यंत होमोलोगस क्रोमोझोम एकमेकांच्या जवळ होते, 4 आर्म दिसत होत्या, त्याला आपण टेट्रॅड म्हणत होतो. आता सेपरेट झाल्यानंतर 2च आर्म दिसणार आहेत, ज्याला डायड ऑफ सेल असं म्हटलं जातं. सो या पॉईंट बरोबरच आपलं मिओसिस 1 कंप्लीट झालेलं आहे. यानंतर पुढचा इव्हेंट असणार आहे मिओसिस 2. मिओसिस 2 नंतर आपली ही सायकल कंप्लीट होईल. आपण पाहिलेलं आहे की 2 सायकल होतात डिव्हिजनच्या, मिओसिस 1 आणि मिओसिस 2. मिओसिस 1 मध्ये पहिलं न्यूक्लिअर डिव्हिजन झालं, पुन्हा सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन सुद्धा झालं आणि 2 सेल तयार झाल्या. आता ह्या दोन्ही सेल मिओसिस 2 ला प्रोसीड होतील आणि त्या 2च्या पासून 4 सेल तयार होतील. सो ते डिव्हिजन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आज आपण इथेच थांबतोय. थँक्यू.